लाकूडतोड्याची गोष्ट. एकदा एक गरीब लाकूडतोड्या जंगलात लाकूड तोडत होता. त्याच्या हातात एक जुनी कुऱ्हाड होती. तो मेहनतीने झाडं तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड हातातून सुटून जवळच्या नदीत पडली. तो खूप दुःखी झाला. तो म्हणाला, माझ्या कुऱ्हाडीशिवाय मी काम करू शकत नाही, माझं कुटुंब उपाशी राहील. तेवढ्यात नदीतून एक देवता प्रकट झाली. ती म्हणाली, मी तुझं दुःख पाहिलं, मी तुला तुझी कुऱ्हाड परत मिळवून देईन. आणि ती पाण्यात शिरली. ती सोनेरी कुऱ्हाड घेऊन वर आली आणि विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूडतोड्याने उत्तर दिलं, नाही, ही माझी नाही. मग देवता दुसऱ्यांदा पाण्यात गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. तिने पुन्हा विचारले, ही तुझी आहे का? लाकूडतोड्याने पुन्हा म्हणाले, नाही, हीही माझी नाही. आता ती तिसऱ्यांदा पाण्यात गेली आणि लोखंडाची जुनी कुऱ्हाड घेऊन आली. लाकूडतोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. देवता त्याच्या प्रामाणिकपणावर खूप खुश झाली. तिने त्याला सगळ्यात 3 कुऱ्हाडी दिल्या, सोन्याची, चांदीची आणि त्याची खरी कुऱ्हाड. गोष्टीतून शिकवण: प्रामाणिकपणा नेहमीच फळ देतो. आपलं खरं बोलणं आणि प्रामाणिक असणं हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे.